मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा सर्वांचाच कार्यकाळ संपलाय. या कार्यकाळात तरी कमीत कमी वाढ व्हावी यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली, आमरण उपोषण करण्यात आली. प्रशिक्षणार्थ्यांवरती लाठीचार्ज सुद्धा सरकारकडून करण्यात आला. पण सरकारने कोणत्याही पद्धतीने या प्रशिक्षणार्थ्यांची बाजू शांततेने ऐकून घेतली नाही किंवा त्यांना न्याय देण्यासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. आता यासाठी ज्या प्रशिक्षणार्थी आहेत भारतीताई पवार ह्या मुंबईतील आझाद मैदानावरती गेल्या 10-12 दिवसापासून आंदोलन करतायत, बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत. पण त्याची दखल कुठे सरकारने घेतली नाही. त्यातच काल आता राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ही जी आचारसंहिता 16 तारखेपर्यंत होती ती आचारसंहिता पुन्हा एकदा लांबण्यात आलेली आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत या जिल्हा परिषद पंचायत समितीचे मतदान असेल आणि 7 फेब्रुवारीला याचा निकाल असेल. त्यामुळे 7 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा आता एकदा आचारसंहिता लांबणीवरती पडलेली आहे. त्यामुळे जे काय व्हायचंय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ असो किंवा त्यांना रोजगार देण्यासाठी कोणताही ठोस पाऊल उचलणं असो, हे आता 7 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही पद्धतीने करता येणार नाही. आणि आता ही जी आचारसंहिता आहे ही आचारसंहिता जवळपास 12 जिल्ह्यामध्ये लागू असणार आहे. त्यामुळे अगोदरच सरकारला कुठेतरी काढता पाय घेण्यासाठी सरकार कारणे शोधत आहेत आणि त्यामध्येच पुन्हा डबल एकदा ही आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता पुन्हा 7 फेब्रुवारीपर्यंत या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात तरी निदान वाढ करावी असं प्रशिक्षणार्थ्यांचा मागणी होती. ती सुद्धा आता 7 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल असं म्हणता येणार नाही. कारण आचारसंहिता संपल्याच्या नंतर सरकार काही करतंय का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशन हे या प्रशिक्षणार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. जर अर्थसंकल्पीय अधिवेशनात काहीतरी झालं, अर्थसंकल्प सादर करण्यावेळी जर या योजनेतील या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं, यांच्यावरती काही जर प्रमाणात बजेट सरकारने नेमून दिलं किंवा ठेवलं तरच या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी रोजगाराच्या दृष्टीने पावलं उचलण्यासाठी सरकार सकारात्मक राहील. पण त्यापूर्वी या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजू समजून घेऊन या प्रशिक्षणार्थ्यांना कशा पद्धतीने ज्या आस्थापनेत त्यांनी काम केलं त्याच आस्थापनेमध्ये रोजगार देण्यासाठी सरकारला उपाययोजना कराव्या लागतील. पण ही आचारसंहिता सुरू असल्यामुळे या उपाययोजना करण्यात कुठेतरी अडथळा निर्माण होतोय आणि सरकारही पाहिजे तेवढ्या पद्धतीने पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे नक्कीच यासाठी आणखी विलंब लागणार आहे. आता भारतीताई पवार ह्या गेल्या 10 दिवसापासून आझाद मैदानावरती आंदोलन करतायत. त्यांना अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी पाठिंबा दिला. अनेक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तिथे आले. काल सुद्धा 36 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची व्हीसीद्वारे मीटिंग पार पडली. बालाजी पाटील चाकूरकर यांनी पाठिंबा दिला, तुकाराम बाबा यांनी पाठिंबा दिला. त्या स्वतः तिथे उपस्थित आहेत. अनेक प्रशिक्षणार्थी जाऊन त्यांना पाठिंबा देत आहेत, त्यांना कॉलद्वारे पाठिंबा देत आहेत, काही प्रत्यक्षरित्या पाठिंबा देत आहेत. पण सरकार कुठेतरी अद्यापही जे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्येच हे संपूर्ण नेते मंडळी व्यस्त असल्यामुळे त्याच्याकडे दखल देत नाहीत आणि कोणते अधिकाऱ्यांनी सुद्धा याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांवरती झालेला अन्याय हे प्रशिक्षणार्थी त्यांच्या लक्षात आहे आणि आता कुठेतरी तोटा सरकारला होऊ शकतो याची सरकारने नोंद घ्यायला हवी. तर ह्याच महत्त्वाच्या अपडेट होत्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचं मी काम केलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मी चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती टाकत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सुद्धा अपडेट कळेल. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला निलेश बडे पेजला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि तिथे मला तुम्ही DM करून तुमचे प्रश्न विचारू शकता. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.